मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन येथे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी नवीन वर्ष साजरे करण्याकरता विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने सर्वसामान्य मुंबईकर येथे जमले असून आनंद लुटताना दिसतात। तर मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशन मधील ही दृश्य आहेत। या ठिकाणी मुंबईकर हे ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा आनंद लुटताना दिसतात। 2024 ला सांगता करताना आणि 2025 मध्ये पदार्पण करताना सर्वसामान्य मुंबईकर हे शेवटचे 5 ते 6 दिवस उरले आहे। या दिवसाचा आनंद लुटताना आपल्याला एकंदरीत दिसत आहे। दरम्यान मी आता सध्या मुंबईच्या रिक्लेमेशन परिसरात आहे, जिथे आपण पाहू शकतो सालावादाप्रमाणे यंदाही आहे या परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुंबईतील वांद्रा परिसरातील असलेल्या जो सिलिंग आहे, सिलिंगच्या बाजूलाच आहे जी रिक्लेमेशनची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली होती आणि त्यानंतर इकडे असा उत्साह आहे तो एकंदरीत साजरा केला। दरवर्षी हा उत्साह साजरा केला, दरवर्षी या परिसरामध्ये विद्युत रोषणाई ही केली जाते। तशीच यावर्षी देखील केली आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं यंदा डीजे देखील ठेवण्यात आला आहे आणि ते डीजेच्या तालावरती जे सर्वसामान्य मुंबईकर असतील, तरुण मंडळी असतील, ते आनंद लुटताना आपल्याला दिसत आहे। दुसरीकडे पाहिलं मोठ्या संख्येने जे आहे सर्वसामान्य मुंबईकर ते आपल्या परिवारासह जो आजचा दिवस, आज ख्रिसमस देखील आहे आणि आज ख्रिसमसचा दिवस देखील सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने आहे जे इकडे सर्वसामान्य मुंबईकर आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी रितेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। वसईमध्ये नाताळची धूम पाहायला मिळाली। वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात नाताळ सणाचा उत्साह मोठा उत्साह पाहायला मिळतो। सकाळपासून प्रार्थना करण्यासाठी वसईच्या नंदाखाल स्पिरिट चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठी गर्दी केली।